सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः। आनन्दमानन्दकरं प्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीमद्गुरुं नित्यमहं नमामि। जीवन सुखदुःखांचा मिश्रण आहे। कधी सुखी असतो, कधी दुःखी असतो, कधी दुःखी असतानाच सुखाचा प्रादुर्भाव दिसतो, कधी सुखी असतानाच मध्येच दुःख डोकं वर काढत असतो, असा मिश्रभावही असतो। पूर्ण जीवन आपल्याला समजायला लागल्यापासून सुख दुःख कशाला म्हणावं हे समजायला लागल्यापासून आपण ह्या अनुभव घेत जात असतो। आणि सुख हवं असेल मन त्याच्याकरता मजबूत असावं लागतं। मन जर मजबूत नसेल, मन कमजोर असेल, सुख देणारी गोष्टींमधून सुद्धा दुःख यायला सुरुवात होते। मन मजबूत असेल, दुःखदायी घटना सुद्धा जरी असतील तर त्यांना अनुकूल करून घेऊ शकतो। मनाला अनुकूल वाटलं तर सुख, मनाला प्रतिकूल वाटलं तर दुःख असतो। मनाला प्रिय वाटलं तर ते सुख असते, मनाला अप्रिय वाटलं तर ते दुःख असते। हे सर्वही आपल्या मान्यतेवर आधारित असतात। आमची मनाची मान्यता एका क्षणात एका दिवसात तयार होत नाही। म्हणजे कुठलाही कारागीर आपल्या कार्यात प्रवीण होण्याकरता बराच दिवस त्यांना अभ्यास करावा लागतो, मशागत करावं लागतो, तालीम करावं लागतो। त्यामुळे एक पैलवान तयार होतो, एक शेतकरी तयार होतो। आता मुंबईतच जन्माला आला, लहानाचा मोठा झाला आणि एके दिवशी जाऊन म्हणाला मी आता आवत हाकतो बैलांचा, जमेल का? नाही आहे। नाही मी पेरणी करतो म्हटला, आणि ह्याला माहीत नाही बैल कसे असतात, काय स्वभावाची असतात, कुरी काय असते, त्याला चाहडी काय असते, आणि बांधायचं कसं असतो, बैल झुंपायचं कसं असतो, बैल चालवत असताना तिन्ही ओळीत समान दाणं कोडं सोडायचं कसं, हे एक स्किल आहे, कौशल्य आहे। आणि ही कौशल्य काय एका दिवसात येणार आहे कोणाला? नाही आहे। ती कौशल्य येण्याकरता भरपूर अभ्यास करावा लागतो, सवय करावं लागते। तद्वतच आमच्या इंद्रियांना असेल, मनाला असेल, बऱ्याच गोष्टींची सवय करावं लागतो। सवय असेल, मन अत्यंत अलगदपणे सर्व काही झेलू शकतं आणि पेलू शकतं।
आणि त्याला जर हे कौशल्य माहीत नसेल, घेऊन अंगावर पडते, ते अंगावर घेऊन पडते, तडपडते, चटपटते, असं होतं. आणि समोरची संकट लहान आहेत की मोठे आहेत तो प्रश्न नाही आहे. ज्याच्याबरोबर संघर्ष करायचे ती लहान आहेत की मोठे आहेत ती प्रश्न नाही, पण माझं कौशल्य किती आहे. मी एक पैलवान बघितला उत्तर भारतात, तेवढं 4-4.5 फूट आहे. आणि त्याचं वजन असेल एक 50-55 किलोचा असेल, 50 किलोचा. तो 100-125 किलोचा माणूस आट्टाकट्टा 6.5 फुटाचा जरी असला पैलवान, कमीत कमी जास्तीत जास्त 2 मिनिटात त्याला चितपट करून टाकतो. बहुतेक करून नेपाळचा आहे तो, देव थापा त्याचं नाव. खूप छोटा आहे असा, कुठून घुसेल काय करेल माहीत नाही. भल्या भल्या पैलवानांना आकाश दाखवतो तो. असं का होतो? अभ्यास झाला त्याचा. आमच्या मनाला, इंद्रियांना, बुद्धीला असे का अभ्यास आहेत का कशाचाही कशात परिवर्तित घेण्या इतकं? तर निश्चित होऊ शकतं. यालाच अध्यात्म म्हणतात. मग ह्याच्यावरच आमच्या जीवनातली स्वर्ग आणि नरक हे निश्चित होतात. आयुष्यभर आम्हाला सगळ्या धर्मांमध्ये, जगात जेवढी धर्म आहेत सगळ्या धर्मांमध्ये स्वर्ग आणि नरकांची कल्पना आहे. प्रत्यक्षात कुठे आहेत, कसे आहेत ते स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग मिळत नाही म्हणतात. आणि जे मरून गेलेले ते काय परत येऊन सांगत नाहीत. बरोबर? पाहायचं असेल तर मरायला पाहिजे. आणि मेलेले माणूस काय परत येऊन कोणाला भेटला की नाही, मला तरी अजून कोणी भेटलेलं नाही. कोणाला भेटलेत की नाही माहीत नाही. भेटायला ही कल्पना सगळ्या धर्मांमध्ये आहे, केवळ हिंदू धर्मामध्ये असं नाही आहे. ईसाई धर्मात सुद्धा 7 स्वर्गांची कल्पना आहे. एकावर एक 7 लोक आहेत. मग एकापेक्षा एक श्रेष्ठ कसा आहे आणि ह्याच्यातनं त्याच्यात कसं जायचं, त्याच्यातनं त्याच्यात एकापेक्षा दुसऱ्यात सुख जास्त आहे, मजा जास्त आहे. इस्लाम धर्मामध्ये सुद्धा 7 स्वर्गांची कल्पना सांगितलेली आहे. जन्नत म्हणतात आणि नरक असेल तर जहन्नुम म्हणतात. त्यांचेही 7 स्वर्ग आहेत. जैन तत्वज्ञानात सुद्धा 7 स्वर्गांची कल्पना आहे. फक्त गौतम बुद्धच मानत नाही, पुनर्जन्म मानतात, पण स्वर्गांची कल्पना नाही. आणि यहुदी धर्मात सुद्धा 7 स्वर्गांची कल्पना आहे. मेसोपोटेमियन संस्कृती जी होती, धर्म जो होता आधी, त्यांच्यात सुद्धा 7 स्वर्गांची कल्पना आहे. आणि ती 7 स्वर्ग म्हणजे या भूमीला जी वर आच्छादन आहे, आच्छादन म्हणजे ती जणू काही एक गुंबज आहे, गुम्मट आहे. आणि ते गुम्मट 7 गुम्मट आहेत, एकावर एक. आणि ते 7 गुम्मटाखाली त्यांचा स्वर्ग आहे. आणि मग तिथे जाण्याकरता काय काय करावं हे सगळे त्यांच्यात सांगितले आहे. आणि आमच्याही पुराणांमध्ये माणसाला जगण्याची प्रेरणा, जीवन कसं व्यतीत करावं याच्याकरता प्रेरणा देण्याकरता, प्रोत्साहित करण्याकरता स्वर्ग आणि नरकाची भीती आणि स्वर्गाची आमिष दाखवलं जातं. आमच्या सगळ्या पुराणांमध्ये आहेत. या व्यतिरिक्त देवांचा राज्य तो स्वर्ग असं म्हणतो. तिथे इंद्र राहतो. ह्या देवतांची जे देव
देवलोकच राहतात, त्याला इंद्र राजा असतो असंही आपण ऐकतो. शंकर भगवंत जिथे राहतो त्याला कैलास म्हणतात असंही आपण ऐकतो. विष्णू भगवंत राहतात त्याला वैकुंठ असं नाव आहे असं ऐकतो आपण. ही कल्पना आमच्या शास्त्रांमध्ये आलेली आहे. आमचं जीवन सरळ मार्गाने चालावं, उत्तम मार्गात आपण चालत राहावं. आमच्या हातून कोणाचाही अहित होऊ नये. जर अहित झालं तर अधःपतन कसं होतो, अधःपतनाने आम्ही स्वर्गातनं नरकात कसे जाऊन पडतो, या सगळ्या कल्पना तिथे मांडलेल्या आहेत. त्या सर्व मांडण्यामागील उद्देश एवढंच आहे की आमचा रस्ता व्यवस्थित असावं, आमचं वर्तन चांगलं असावं, कोणालाही दुःख देणारी नसावी, एवढीच त्यामागील कल्पना आहे. मग संसार आहे तर संसारात सर्वच आले. परस्परांमधील संबंध अत्यंत मधुर असावं, चांगलं असावं. ते जर राहिले, मनाला सुखाची अनुभूती मिळते आणि आपण आपलं वर्तन अहितकारी जर ठेवले अन्य जीवांच्या, तर बघ पुढे तुला दुःख लाभणार, नरक प्राप्ती होणार. मग त्या नरकाची आणि याची वर्णनही केलेले आहेत. मग ते नरकसुद्धा कोणी 7 सांगितले, कोणी 29 नरक, भागवतामध्ये 29 प्रकारचे नरक सांगितलेले आहेत. मग या कुकर्म केलास तर ही नरक, या कुकर्म केलास तर ही नरक, असा त्यांची विभागणी केलेले आहेत, कॅटेगरायझेशन केलेले आहेत, त्यांचे वर्गीकरण केलेले आहे. ह्या सर्व करण्यामागील हेतू एकच की माणसाला सन्मार्गाने चालवून कोणी कोणालाही कोणाच्याही हिताला बाधा पोचवू नये. सर्वजण चांगल्या रस्त्याने जर चालले, कोणालाही कोणाकडूनही दुःख पोचणार नाही, पोचू नये याकरता निर्माण केलेली संकल्पना असावी अशी वाटते. हिंदू धर्मामध्ये सांगितलेली स्वर्ग अशी आहे की चंद्र आहे, सोम आहे, त्याला चंद्र म्हणतो, मंगळ आहे, बुध आहे, गुरु, शुक्र, शनी, अशी जे ग्रह आहेत बहुतेक याच ग्रहांना एकापेक्षा एक दूर आहेत, एकापेक्षा एक दूर आहेत आणि एकापेक्षा एक आनंददायी आहेत, सुखदायी आहेत. आणि तिथे अमुकांचं वास्तव्य आहे, तमुकांची वास्तव्य आहे, तिथे असं असतो तसं असतो, स्वर्गांची कल्पना केलेली आहे. याकरता अनेको कथांमध्ये आम्ही ऐकतो की स्वर्गाला जाण्याकरता रस्ता कोणते, जायचं आहे बाबा, कसं जायचं, जाण्याकरता रस्ता सांग म्हटले की रस्ता सांगतात. कारण दोन्हींचे वर्णन करून ठेवतात. आणि कुठला पाहिजे ह्यात म्हटलं की माणूस म्हणतो मला स्वर्गच पाहिजे. मग स्वर्गच पाहिजे तर या गोष्टी करा. बोलावं कसं, पाहावं कसं, ऐकावं कसं, द्यावं कसं, द्यावं काय, नाही द्यावं काय, आणि जावं कुठे, कुठे जाऊ नये, विचार कोणतं करावं, कोणतं करू नये, या सगळ्या इंद्रियांमध्ये सद्वर्तन बसवून टाक. मग हे तुम्हाला घेऊन जाणार बाबा आहेत. अन्यथा आपण कधीतरी ऐकलेले आहोत, माणूस जर तयारीचा असेल
तो पाहिजे ते निर्माण करू शकतो. मग त्या स्वर्गामध्ये काय असते? स्वर्गामध्ये सर्व गोडच गोड, छानपैकी. आरडणारे ओरडणारे कोणी नाही तिथे. सगळे सामसूम सुंदर. कोण ध्यान करतो, कोण तपश्चर्या करतो, कोण गीत गातो, कोण नृत्य करतो. आणि सर्व ही मिठाईच मिठाई आहे तिथे. दुधाची नद्या वाहत आहेत, साखर गोळाची डोंगर आहेत, तिथे सर्व कल्पवृक्षाची झाडं आहेत. काय कामना करेल ते सगळे मिळत जाते. अमुकांचे नृत्य आहे, तमुकांचे नृत्य आहे, हे इथेही सांगितलं. आणि अन्य धर्मामध्ये सांगितलं, तू हे कर, तुला 72 हूर मिळतील. हूर म्हणजे कन्यका, नारी, तरुणी. तो असा जो माणूस इस्लाम विरोधी आहे किंवा इस्लामला मानत नाही, त्याला मारून टाक, म्हणजे तुला जन्नतमध्ये 72 हूर मिळतील, 72 मुली मिळतील तुला. आणि मग त्यांची वर्णनसुद्धा केले. कोण कोणती वस्त्र नेसलेले आहेत, कुठल्या कलरची नेसलेले आहेत, कोण रंगाची कशी आहेत, रूपानी कशी आहेत, अमुक तमुक सगळे वर्णन येतात. गाढवाला चालवण्यासाठी गाजर बांधावं. गाढवाच्या डोक्यावरने एक काठी असं ठेवली, त्याला एक गाजर बांधले. गाढवाला वाटते की इतकं जवळ आहे, एक पाऊल टाकले की तोंडातच पडते, असं वाटते. दिवसभर चालत राहते, गाजर पुढेच सरकते. तसा आम्हा मंडळीनं बहुतेक याचसाठी हे दाखवले असावे की चालत राहावं, चालत राहावं चांगल्या मार्गात. कोणाला वाईट मार्गात चालवण्यासाठी, कोणाला चांगल्या मार्गात चालवण्यासाठी हे दाखवलं. स्वर्ग खरोखर हीच आहेत का? स्वर्गाची भौतिक अस्तित्व आहे का? नाही. मग अमुक अमुक आम्ही अनेको चरित्रांमध्ये, पुराणांमध्ये असं वाचत असतो की असं असं गेले आणि त्या नरकात टाकले, असं आरडत होते, ओरडत होते आणि आगीत शिजवत होते त्यांना, आणि उकळते पाणी अंगावर ओतत होते. नरकातले वर्णन केलेले. आणि असं थंड नावाची गोष्टच नाही तिथे. उन्हाचा लू असं वाहत असतं आणि एकमेकांना ठोकत असतात, बडवून काढत असतात. ओरडणारे ओरडतात, रडणारे रडतात. कोणी कोणाचं तिथे ऐकायला, विचारपूस करायला कोण नाही, अशी स्थिती नरकात असते असं म्हणतात. कोण बघून आलेत माहीत नाही, पण म्हणत असतात. अशी अवस्था आहे म्हणून. मग स्वर्ग कसं असतं? स्वर्ग आपण कसं, माणसं इथेच आहोत आपण. कीर्तनकार गोष्ट सांगतात त्याच्यावर, खूप सुंदर गोष्ट, सांकेतिक आहे. माणसं होती सगळे, आपण बसलो असं बसलेले होते. कार्यक्रम संपल्याबरोबरच जिलेबी, बुंदी आणि काय काय मिठाई पदार्थ इतके आणले, आणून मध्याला ठेवले आणि सगळ्यांना सांगितले, बाबा असं नाही, सगळ्यांनाच खायला हे मिळणार, पण खाण्याकरता एक कंडिशन. हात आहे ना, हे बेंड नाही करायचे, इथे काठी बांधायचं, टाईट करायचं, आणि हे काय तोंडात जाते हो. असं वाकले तर तोंडात जाईल ना. असा ताटच झाले हात. हां, या हाताने तुम्ही खायचा, पाहिजे तेवढा खावा, पाहिजे ते खावा. आणि कुठलं ते दिवसभर असं फेकते तर तोंडात एक लाडू जाईना. आणि त्याच्याकरता मारामारी करून सगळे जिलेबी, लाडू सगळे सत्यानाश करून टाकले, एकही तोंडात गेला नाही. संध्याकाळी रडत रडत झोपले. आणि त्यातच काही हुशार माणसं होते. ते म्हणाले, हे बघ, आपण समोर बसवायचं, मी तुझ्या तोंडात घालतो, तू माझ्या तोंडात घाल, म्हणजे दोघांचाही सोय होईल.
या दोन प्रवृत्तीला स्वर्ग नरक प्रवृत्ती असं म्हणतात. एकमेकांच्या तोंडात घातले ते स्वर्गात गेले, किंवा अशा पद्धतीचे व्यवहार करणाऱ्यांना जिथे असतील तिथेच त्यांचा स्वर्ग, आणि केवळ आपल्यासाठीच असं तोंडात फेकत राहिली, एकही तोंडात पडला नाही. ही स्वार्थ प्रवृत्ती जी आहे हीच नरकात घेऊन जाणारी एक मार्ग आहे असं आपल्याला सांगितलं. अनेक कथा आहेत यावर. नचिकेत सुद्धा विचारतो उपनिषदात, मृत्यूनंतर माणूस स्वर्गात जातो की नरकात जातो, विचारतो. असे अनेक कथांमध्ये विचारले गेलेले काय होणार माणसाचं. मग त्याकरता स्वर्गातच जायचं असेल तर मग हे यज्ञ करायला पाहिजे, याग करायला पाहिजे असंही सांगितले. यज्ञ याग करून धूर करून काय स्वर्गात जाणार आहे का? हां, त्यातून जीवसृष्टीचं भलं होणार आहे. त्या यज्ञाने निर्माण होणारी जे धूम्र आहे त्या धूम्राने हवेचा जो शुद्धीकरण होणार आहे त्याच्यामुळे सस्यसंपत्तीला हे फायदा होणार आहे, क्रिमिकीटांना हे फायदा होणार आहे, मनुष्याला वातावरण शुद्धीचा लाभ असा होणार आहे, प्राण्यांना असा होणार आहे. मग ह्यांनाच पोचला ना देवानं. हीच देवाची रूप आहेत सगळे. छोट्या छोट्या जीवांपासून मोठ्या मोठ्या जीवांपर्यंत हे सर्वही त्यातलेच आहे. यज्ञ म्हणजे देणं घेणं. यज्ञामध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी काहीही ठेवायचं नाही, देऊन टाकायचं. यज्ञामध्ये आहुती देणं, दान धर्म करणं, हे दोन प्रमुख गोष्टी आहेत. आहुती दिल्याने सुद्धा हे सर्व देवांनाच पोचणार. मग असं सांगितलं जाते की आमची जे पूर्वज आहेत मग ते आता पितृलोकात आहेत, त्यांची एक लोक स्वतंत्र आहे. मग पितृलोकात सुद्धा, पितृलोक म्हणजे आमचे पितृ जिथे राहतात तो. मग कोणाचे पितृ स्वर्गात राहतात, कोणाचे पितृ नरकात राहतात. मातृलोक म्हणजे आमची पूर्वज जिथे गेलेले आहेत. मग वर्षातनं एकदा त्यांना आव्हान करून त्यांच्याकरता श्रद्धेने अन्न आहार त्यांना अर्पण करावं. त्याला श्राद्ध असं म्हणतो आपण. श्रद्धेने अर्पण करायचं, त्याने तो स्वीकारावा. याचा अर्थ असं नाही की ते येतात आणि घेऊन जातात, असं नाही. त्याचा अर्थ एवढंच की कृतज्ञतेने त्यांचं स्मरण करावं. त्यांनी आमच्यासाठी जे केलेले आहे ते कमी नाही आहे, खूप केलेले आहे. कारण शरीरच त्यांनी दिली आम्हाला. त्यांनी आमच्या आईवडिलांना दिली, आईवडिलांनी आम्हाला दिली. त्यांनीच ही सृष्टी आम्हाला दाखवली. मग ही काय छोटी काम आहे का? त्यांचे स्मरण करू नये का? करायलाच पाहिजे. एवढाच भाव असतो त्या. आम्ही करतो. त्यांना हे आवडत होतं, ते आवडत होतं, आवडतं आवडतं म्हणत म्हणतच सिगारेट, बिडी, दारू सगळेच ठेवायला सुरुवात केली, हो ना. त्यालाही गिऱ्हाईक आहेतच ना. ठेवून आल्यावर काय असंच राहणार आहे थोडी. जे जीव इथले आहेत ती जातात ना. सगळे कुठले तरी बाहेरचे जीव खाव नाही, त्याही जीव त्याच्यासाठी आपापलेले आहेत, तेही घेतात पितात. अन्यानं संतुष्ट करावं हा त्या मागील भावना होती. काही लोक तात्विकदृष्ट्या ही भौतिक स्वर्गाची कल्पना खूप चांगली आहे. माणसाला सन्मार्गात चालवण्याकरता केलेली ही कल्पना खूप चांगली आहे. भौतिक स्वरूपात कुठे आहेत असा कोणाचाही अनुभव नाही आहे बघून आलेल्यांचा. पण कल्पना वाईट नाही आहे, कारण कोणालाही नीट चालवण्याकरता असं काही आमिष दाखवावं लागतं.
दाखवलं एवढंच. आणि ह्याच्या पाठीमागे कोणतंही वाईट भावना नाही आहे. जे आहे ते चांगुलपणाच आहे, दुसरा काही नाही आहे. आईवडिलांना किंवा दुसरं अन्य कोणाची स्मरण करणं आणि त्यांच्यासाठी अर्पण करणं हे कदापिही काही वाईट कार्य नाही आहे. हे कोणाला नाही कोणाला तरी चांगल्यानं पोचतेच, कोणालाही पोचते. आपण अहितापासून परावृत्त करण्याकरता केलेले एक सुंदर उपाय आहे. ही स्वर्गाची परिकल्पना आहे. जसं स्वर्गाची परिकल्पना आहे तसे नरकाची पण आहे. व ही केलास, हे करू नये पण केलास तर इथे जाशील, तेही सांगितलं. आजीला खूप सांगत होते, आजी एकटीच आहेस, कोण नाही तुझी, जरा काहीतरी चांगलं काम करत जा. आजी सावकार होते, भयंकर प्रचंड पैसा होते. त्या पैशाच्या गुरमीमध्ये कोणी आलं तरी त्यांच्यावर शंकाच घेत होती. पैसेच मागायला आले माझ्या घरी असं तिला वाटायचं आजीला. कोणी सहज जरी आले तर वाटायचं बहुतेक ही काहीतरी निमित्त करून माझ्याकडे पैसेच मागायला आलेत असं वाटायचं. आल्याबरोबरच हाडतोड सुरू करत होती. फिसक फिसक सुरू केले की आलेले लोक म्हणायचं काय कुत्रीसारखे येईल त्याला भुंकती असं म्हणायची लोक. मग आजीच्या खात्यावर काय जमा होणार, काय चांगलं जमा होणार. या बसा, थोडं पाणी घ्या, नंतर दे, अगर नाही दे बाई काय प्रश्न नाही आहे, पण या बसा म्हणून बसून एक दोन गोष्टी करता येईल की नाही. या बसा, कधी आलात, कशा आहात, घरात सगळे बरे आहेत ना, मग कसं काय कोणत्या कारणास्तव येणं झालं, एवढं म्हणायला काय पैसे लागतात का. नंतर आम्हाला देणं घेणं ते नंतरची गोष्ट, एवढ्यासाठी काही लागत नाही. तेवढे सुद्धा काही माणसं म्हणत नाहीत. कोण म्हणत नाही, असणारीच म्हणत नाही. त्यांना प्रत्येकांवर शंकाच. कोणी आले आमच्याकडनं काहीतरी यांची अपेक्षा असणार म्हणून आले, प्रत्येकाला संशयाच्या दृष्टीनेच पाहिजे. काय होणार, त्या पापच पदरात पडणार, दुसरं काय. पापाचा नावच नरक आहे, पुण्याचं नावच स्वर्ग आहे. एक सुभाषित आहे, सुभाषितात असं म्हटलेले आहे, जे जे प्रिय आहे तेच सुख आहे आणि सुखच स्वर्ग आहे. जे जे प्रिय ते सुख आणि जे सुख ते स्वर्ग आणि ह्याचा विपरीत जे आहे तेच नरक. व्याख्या सुंदर केली. जे जे प्रिय ते सुख आणि जिथे सुख त्याला स्वर्ग म्हणतात आणि याचा विपरीत जे आहे तो नरक आहे. अप्रिय तो नरक. म्हातारीला कोणीच प्रिय वाटत नव्हते. श्रीमंत होती, कधी कोणाशी असं चार गोष्टी चांगले बोलले असं नाही. काही काहींची तोंडच असं असते बाबा, उघडले की गटारच बाहेर पडतो की काय असं. कधी कोणाशी चांगलं बोलणं, गोड बोलणं असं नाही. असं तोंड उघडले, काही माणसानं बघितलं मी, तोंड उघडलं की असा गटारच. काही काही भाषणकार असतात, त्या भाषणकारांच्या तोंडात सुद्धा ना असा तोंड उघडलं की टीका टिप्पणी अमुक तमुक असा गटारच वाहते की काय असं वाटायला लागतं. कोणाच्या भल्यासाठी बोलतात कळत नाही. म्हातारी तशीच होती. म्हातारी अचानकच झोपली होती, स्वप्न पडला. स्वप्नात म्हातारी स्वर्गात गेली. आणि त्याच दिवशी कोणतरी तिला सांगितलं होतं, बाबा आपल्यासाठी स्वर्गात सगळे बांधून ठेवतात घरं बिरं,
ही म्हणाली बरं झालं ना, आता अशीच मी आले तर माझे घर कसं आहे बघूनच येईन, लागले तर रिपेरीला थोडा पैसे देऊन येता येईल असं तिला वाटलं. गेली, उतरली. मग तिथे स्वर्ग आणि नरक काय फारसं दूर नव्हता, जवळजवळच होती. उतरली ती स्वर्गात आणि तिथे कोणतरी तिला विचारलं, आजी कुठे जायचं आहे तुम्हाला, का आलाय? आजी म्हणाले, बाबा माझं घर बघायला आले मी. अच्छा 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 अच्छा, हां अजून तुमची यात्रा संपलेली नाही? नाही नाही नाही, फक्त एक चान्स भेटले म्हणून मी बघायला आले म्हणाले. हां, मग तो म्हणाला चला तुमचं घर दाखवतो. मग आजीचा रजिस्टर काढला आणि आजीचा पत्ता कुठेही शोधला आणि आजीला घेऊन निघाला. आजी गडगंज श्रीमंत. तिला वाटले की इथेच आता श्रीमंतांच्या कॉलनीतच माझं घर असेल असं तिला वाटलं, पण त्या कॉलनीत काही घर नव्हतं. मोठी मोठी बंगले होती, गाड्या अमुक तमुक काय म्हणतात ना, सगळी सुखसुविधा असणारी गल्लीतनं गेली पुढे. त्यांना म्हणाले, बाबा कुठे घेऊन चाललं? आजी तुमच्या घराकडे घेऊन चाललं. मग जरासं पुढे गेल्यानंतर थोडंसं साधी घरं भेटली. आजीला वाटले ह्यात तरी असेल आपल्याला, तिथेही नाही. बाबा कुठे घेऊन? आजी तुमच्या घराकडे घेऊन चाललोय. मग त्याच्याही पुढे गेले. गेल्यावर सगळे दलदल आणि हे ते, त्यात छोटी छोटी कुठीरं आणि त्यात बघितले. तिला वाटली बहुतेक माझी फार्म हाऊस असावं, गावाबाहेरच असावं, गावात नसावं असं तिला वाटलं. कारण मी जमिनीवर म्हणजे पृथ्वीवर एवढी मोठी श्रीमंत महिला आणि माझी घर इथे नाही म्हणजे माझी बहुतेक फार्म हाऊसच असावं, यांच्या सगळ्यांपैकी स्पेशल. गेली ती पार झाली. गाव संपला. संपल्यानंतर अख्ख्या गावची पाणी जिथे वाहून येत होते ना, ते दलदल आणि त्याच्यात 4 काठ्या उभी करून नुसतं एक ताडपत्री फाटकी प्लास्टिक टाकलेले. तुम्ही म्हणणार तिथे प्लास्टिक आहे का? तिथेही अहो जिथे जाईल ते तिथे निर्माण करतेच ते. कथा सांकेतिक आहे, संकेत समजून घ्यायचे. काय नव्हतं, बाजूला भिंती नाही, काय नाही, 4 काठ्या उभी केले आणि वर एक फाटके ताडपत्री टाकलेले. खाली काय फरशी नाही, काय नाही आहे. आजीला म्हणाले, आजी हे तुझी ॲड्रेस आहे. आजी म्हणाली, असं कसं माझं घर? मी केवढी मोठी श्रीमंत. आजी श्रीमंत आहे, तुम्ही खाली. तुमच्या इथे श्रीमंत, इथे इथे ज्यांनी ज्यांनी इतरांना दिलेले आहेत ना, दिलेले पैसे जे आहेत ना ते फक्त तीच जमा होतात, इथे घेतलेले जमा होत नाही. तुमच्या घरात कपाटात आहेत ना, त्या कपाटातले पैशांनी इथली घरं बनत नाही. त्या कपाटातले पैसे तुम्ही उत्तम कार्यासाठी, चांगल्या चांगल्या कार्यासाठी, परोपकारासाठी, दानधर्मासाठी जे वापरलं आहे ना, ती पैसे जमा होते. त्या पैशातनं इथे घर बांधलं जातं. आणि असं काय तुम्ही त्याकरता कुठेही दिलेले नाही, त्यामुळे इथे तुमच्या नावावर घर असा नाही आहे. म्हातारी हसा हडबडून उठली, घरातच होती. आणि दुसऱ्या दिवसापासून म्हातारीच्या सगळी संकल्पनाच बदलल्या. गल्लीत गेली, ह्यांच्या घरात जाती, त्यांना बोलते, त्यांच्या घरात जाते, यांना आमच्या घराकडे येत जावा आणि मी येत जाईन. घरात स्वयंपाक करते, यांना सांबार देते, त्यांना भाजी देते आणि दुसऱ्यांना म्हणते एवढी कपडे काय करायचं, एखादा तू घे, एखादा तू. म्हातारी दुसऱ्या दिवसापासून बदललेच. लोक म्हणाली ही म्हातारीला झालं तरी काय? आत्तापर्यंत सगळ्यांना हिडीस पिडीस करणारी आणि एका रात्रीत कसं बदलली? एका रात्रीत बदलली म्हणजे या स्वर्ग नरकानेच तिची संकल्पनाच बदलून टाकली होती. कथा काय खरोखर आहे का? खरोखर आहे का? नाही आहे, पण एक छोटीशी सांकेतिक कथा आहे. असं कोणतरी सांगतात पुराणात, कीर्तनात, प्रवचनात कथा सांगतात. ऐकणाऱ्यांच्या मनावर ते खोल परिणाम होतो. आपण चांगलं काहीतरी करावं असं वाटतं,
नाही केला तर काय नाही, इथे जेवढा खर्च करतो तेवढा मोठं घर तिथे असणार असं म्हटल्यानंतर इथे माणसं जरा चांगले काम करायला लागावं एवढंच येतो. आता तिथलं घर मोठं होतं की छोटं होतं कोण बघितले? आजी आपले स्वप्नात जाऊन आली म्हणून कळलं तिला. खरोखरच येईल का आजी परत? नाही. आमच्याकरता आजी का महत्त्वाची? आजी स्वप्नात गेली होती, आली म्हणून तिथली सगळी कथा कल्पना आम्हाला सांगितली. त्यापेक्षाही आध्यात्मिक क्षेत्रातला माणूस असेल, जिथे जाईन तिथे मी चांगलंच करेन, मला कोणाची वाईटच करायचं नाही. माणूस तो नरकात जरी गेला तर ते नरकात सुद्धा, कारण महात्मा लोक गेले, बुद्ध चालला होता नरकाच्या बाजूनी, अशी त्यांची जातक कथांमध्ये एक कथा आहे की चालला होता खाली नरकात, बघितला कोण चिखलात अडकलेले, कोण आगीत भाजले जातात, एवढी ऊन आहे, अमुक आहे तमुक आहे, होरपळत होते, आरडाओरडा चालू होता. आणि बुद्ध जसा दिसले त्यांना, दिसल्याबरोबर थंडावा वाटायला लागला. एकदम असं काय थंड वाऱ्याचं झुळूक आल्यासारखं झालं आणि सगळ्यांनी मोठ्याने ओरडून सांगितले, देवा थांबा तिथेच. का? तुम्ही दिसल्यापासून आम्हाला इथे थंडगार वाटायला लागले. मग बुद्धांबरोबरची म्हटले, आपण किती वेळ थांबायचं? ते म्हणाले, त्यातला शेवटचा माणूस आपलं दुःख भोगून संपल्यावर जसा बाहेर येतो, आल्यानंतर शेवटचा माणूस आल्यावर आपण पुढे जायचं. मग आपल्याला त्रास होणार नाही का? अरे आपण त्यासाठी तरी जन्माला आलोय. आम्ही काय दुसऱ्यांना दुःखात पाहण्यासाठी आलोय थोडं? नाही, आम्ही दुसऱ्यांना सुख देण्यासाठी आलोय. प्रत्येक माणूस जर असा विचार केला, कोण दुःखी होईल, कोण दुःखी होईल? कोणी नाही दुःखी होणार. शेवटचा माणूस त्या नरकातनं वर येईपर्यंत मी इथेच थांबेन म्हणा. केवढा मोठा दृढ संकल्प आहे. माणूस जर ठरवला, चांगला माणूस. शेक्सपियर एक छोटीशी कथा लिहितो इंग्लिशमध्ये, तुम्ही वाचलाही असणार. मी काय फार मोठा असं इंग्लिश जाणणारा असं नाही, मी शाळेत असताना कुठेतरी वाचला होता. कथा आमच्या पाठ्यक्रमाला वगैरे असायची त्या. आणि मग तेव्हा मास्तर सांगायचा, या त्यांच्या कथाग्रंथातनं ही कथा निवडलेले तुमच्या पाठ्यक्रमाला लावलेले, याच्यापेक्षा तुम्हाला अधिक शेक्सपियर संबंधात किंवा त्यांची कथा वाचायचं असेल तर अमुक अमुक पुस्तक वाचा, असं आम्हाला सांगत होते. मग माझी एक सवय होती, असं सांगितलं की मग लायब्ररीत जाऊन तो पुस्तक घ्यायचा आणि त्यांची सगळीच कथा वाचून काढायची. काळिदासांची एक छोटीशी नाटक आम्हाला संस्कृतमध्ये लावलेले होते. मग ही अभिज्ञान शाकुंतल नाटक आहे, ही चतुर्थांक तुम्हाला लावलेले पूर्ण नाटक पाहिजे असेल तर काळिदास महासंपुट जे आहे त्याच्यात अभिज्ञान शाकुंतल पूर्ण भेटेल. नुसतं अभिज्ञान शाकुंतल नाही आहे, मग तिथे कुमारसंभवही भेटेल. मग काळिदासांची अन्य महाकाव्यही भेटतील, नाटकही भेटतील. मी अशा वेळी, त्यावेळी 11वी 12वीला असताना काळिदासांची महासंपुट सगळी वाचून संपवत, असं एक सवय होती मला. ती एक कथा आम्हाला आहे ना, मग त्या कवींची सर्वच वाचून काढायची. एक छोटीशी कथा वाचलेली मी. त्या कथेत एक माणूस नरकात जातो. नरकात गेल्यानंतर विचारतो, हे काय आहे? ते म्हणतात, हे नरक आहे. अच्छा, काय काय आहे? काय नाही, हे सगळे दलदल आहे, इथे दुर्गंधी आहे, एक झाड नाही, रखरखता ऊन आहे सगळे, एक फळझाड नाही, एक फुलझाड नाही, एक घर नाही, नीट काही नाही आहे. आणि ह्या रणरणत्या उन्हात आणि दलदलीत इथेच पडून राहणं, याला नरक म्हणतात. तो म्हटला ठीक आहे. तो ठरवला, ठीक आहे आपण इथे आलोय तर काहीतरी करू. मग त्यांनी काय केलं, त्या दलदलीला सुकवायचं ठरवलं.
सुकवण्याकरता पाणी एका बाजूला पाट काढून पाणी काढलं आणि एका विहिरीसारखं खणला, पाणी त्यात साठवला आणि दलदल सर्व सुकला. सुकल्यावर म्हणाला ह्यात चांगली झाडं लावूया. फळझाडं लावला, फुलझाडं लावला, वेली लावला आणि जे जे काय खाणं पिण्याकरता धान्य लागतात ते मागून आणलं कोणाकोणाकडनं आणि लावला. काय 10 वर्षात तुम्हाला सांगतो नंदनवन तयार झालं. जिकडी पाहतो तिकडी सुगंध फुलांची. फुलं लावल्यानंतर मधमाशा तिथे आले. मधमाशा आलेत म्हटल्यानंतर परागीकरण झालं तर फळं आले झाडांना. झाडांना फळं आली म्हटल्यानंतर सगळ्या पाखरं तिथे आले आणि पाखरं फळं खाऊन जिथे जिथे विष्ठा टाकली तिथे जंगल तयार झालं. नंतर जी लोक आले नरकात त्यांना नरकच ओळखेना. आपण स्वर्गात आलो की नरकात आलो, स्वर्गात आलो की नरकात आलो, लोकांना कळतच नव्हतं. आम्हाला नरकाची कल्पना अशी अशी सांगितली होती आणि इथे आलो तर ही काय वाटत नाही नरक. हो, वाटत नाही. सगळ्यांनाच त्याग करावा लागतो जगात असं नाही आहे. काही माणसं समर्पित असावी लागतात. तेवढ्या माणसांनी केले तरी सुद्धा त्यांच्याबरोबर खूप लोक त्याचा उपभोग घेऊ शकतात. एक माणूस स्वर्ग निर्माण केला होता. तेव्हा त्याला विचारलं, स्वर्ग आणि नरक दोन्ही पाहिलायस, तुझा अनुभव काय आहे? तो म्हणाला, प्रत्येक माणसांच्या 2 हात आहेत. या 2 हातांनी ठरवलं तर तो स्वर्गही निर्माण करू शकतो, ठरवलं तर तो नरकही निर्माण करू शकतो. आहे ती झाडं तोडणं, उद्ध्वस्त करणं हे नरक निर्माण करणं. नवीन नवीन लावणं निस्वार्थीपणाने सगळ्यांसाठी. हे केलं तर मला काय मिळणार आहे? नाही विचार केला. हे केलं तर मला काय मिळणार आहे? मी आसाममध्ये गेलो होतो. एक माणूस तिथे, नाव त्याचं जाधव आहे, कसं काय माहीत नाही मला, एवढा मोठं जंगल तयार केलं एकट्याने, मेंढरं राखत राखत. काही किलोमीटर आहे त्यांनी निर्माण केलेले. काय नाही आहे, बी बियाणे गोळा केला. सगळ्या प्रकारचे झाडांची बी बियाणे गोळा करायचा, पाठीवर झोळीत टाकायचं आणि हातात एक असा पहार घ्यायचा, असा खुपसायचा आणि असं असं हलवायचं, त्यात 2 बी टाकायचा. दिवसाला तो हजारांनी झाडं लावला आणि तिथे पावसाला काही कमी नाही आहे आणि असा का कुठली दगड नाही आहे, सगळी 1 नंबरची माती. मोठं जंगल तयार केलं. माणूस एकटाच माणूस एक मोठं जंगल तयार केलं आणि त्या जंगलात आज सगळ्या जंगली प्राणी आलेले आहेत. आपण बनवलेले जंगल एवढा दाट आहे असं कळलं की त्याची चाहूल या पृथ्वी तलावरच्या ज्या काही जंगली प्राणी आहेत, वाईल्ड लाईफ म्हणतो ना, सगळ्यांना कळते आणि सगळी धावून येतात. मी म्हैसूरजवळ गेलो होतो. अगदी वाळवंटासारख्या ह्याच्या दगडासारख्या प्रदेशात एका जोडप्याने, नवरा बायकोनी 13 एकरमध्ये झाडं लावले. किती हजार प्रकारची बाबा? 3000 प्रकारची झाडं 13 एकरमध्ये लावले. बाजूच्या शेतात 800 फूट खुदाई केले बोरिंगची, तरी पाणी भेटत नाही. आणि याच्या त्या 13 एकरमध्ये 5-6 फुटावर पाणी वरच येते. कारण एवढ्या झाडी लावले त्यांनी. असं कुठेही बाजारात आला जाताना मोकळ्या हाताने जात नाही म्हणून सांगितले त्यांनी. मी गेलो होतो. चंद्रशेखर म्हणून आहेत, तुम्ही पाहिजे तर नेटवर बघा. इंद्रप्रस्थ म्हणून शोध घ्या, इंद्रप्रस्थ गार्डन म्हणून. आणि तिथे किती प्रकारची सापं, किती प्रकारची पाखरं, मधमाशा किती प्रकारची आहेत आणि मधावरच त्यांचा सर्व संसार चालतो. आणि त्या जंगलातली वेगवेगळी वनस्पती. मी विचारलं, इथेच घर करून राहताय आणि तुमचा कसंच? इंजिनियर आहेत ते. आणि फार नवीन कथा नाही आहे.
काहीतरी 94मध्ये तिथे राहायला गेले ते जमीन खरेदी करून. 94 पासून आजपर्यंत किती आहे बघा ना, हे 23 आणि 30 6 30 वर्षात असं जंगल तयार झाले. आता तुम्ही गम बूट घातल्याशिवाय त्यात जाऊ शकता. असे साप पडलेले असतात आत, चावत नाही कोणा, त्यांना काय केल्याशिवाय ते चावत नाही. आणि त्याच्या मध्यभागी त्यांचं घर आहे. मुलगा मुलगी 2, मुलगी दिलेली आहे, ती कुठेतरी मंगलोरजवळ राहते. तो जावई मला भेटला होता, त्यांच्या गावाजवळ गेलो होतो. आणि त्यांच्या घरी साबण बनवतात, आयुर्वेदिक औषध बनवतात, मध विकतात, गूळ विकतात. तिथलीच म्हटलं भाजी बिजी धान्य, झाडांच्या मध्ये जे उजेड असतो त्याच्यातच नाचणी ज्वारी बाजरी असं टाकतात, त्यांच्या घरापुरते पीक येतो. म्हटलं भाज्या बिज्या, या जंगलातल्या 80% झाडपालं ही सगळी भाजी असते म्हणाले. 80% झाडांची पानं हीच आमची भाजी घरची. आम्ही चटणी त्याचीच बनवतो, सांबारी त्याचीच बनवतो आणि भाज्याही सगळी त्याचीच बनवतो म्हणाले. आम्ही ट्रायल घेतलेलं आहे म्हणाले. आम्हाला कुठेही बाजारात जावं लागत नाही. एवढं सुखी जीवन कोणी जगू शकत नाही. पाणी वर, मी गेलो होतो उन्हाळ्यात गेलो होतो त्यांच्याकडे. असे देशात चिकार माणसं आहे, खूप सुंदर करणार. म्हणजे ज्याला वाळवंट म्हणतात, ज्याला आणखीन काय म्हणतात. मी आत्ताच मागच्या 2 महिन्यापूर्वी गेलो होतो राजस्थानमध्ये. तिथे एक गावात गेलो होतो. त्या सरपंचाने, त्या गावात अशी की गावाभोवतीने जे ह्याची खाण आहेत मार्बलची, ते खाणी खाली असतात आणि वर माती असते 10-20 फूट. ते माती काढून टाकतात दुसरीकडे, मग नंतर खाणीतनं दगड काढायला सुरू कर. ह्यांच्या गावाभोवतीने अशी डोंगर तयार झालेले आहे. आणि घरात सकाळ व्हायच्या आधी अर्धा इंच माती येऊन पडलेली असते वाऱ्याने. माती दिवसभर जेवायला बसला तरी सुद्धा असा मातीचे कणच येऊन ताटात पडतात. काय करावं. श्यामसुंदरजी म्हणून आहेत, माझे परिचित होते. त्यांची इच्छा होती की एकदा स्वामीजींनी यावं असं. मग गेलो मी परवा. त्या गावात आश्चर्य वाटते आपल्याला की त्या वाळवंट्यामध्ये त्यांनी जंगल तयार केले. अख्खा गाववाल्यांनी, महिलांनी एक मुलगी झाली की कमीत कमी 11 झाड लावायचं कंपल्सरी केले गावात. एक मुलगी झाली की 11 झाडं लावायचं. आणि रक्षाबंधनाच्या वेळी सगळेजण झाडाला राखी बांधतात. आमच्या झाडाला कोणी कुऱ्हाडी लावायची नाही. त्या गावात आता उन्हाळ्यात सुद्धा ऊन जाणवत नाही. एक मातीचं कण आता गावात येत नाही. आणि त्या वाळवंट्यात बघा कुठे विहिरी खणले की पाणी वरच आहे. एवढी पाणी मुरायला लागली तिथे. त्याला स्वर्ग म्हणत नाही, म्हणू नये. आमच्या हातात दिली तर 8 दिवसात खलास. एक झाड राखणार नाही, काय राखणार नाही. आश्चर्य वाटतं. मठावर ना, तुम्ही आकलन केलात की नाही माहीत नाही आहे. या गेल्या महाराजांच्या काळात सुद्धा महाराजांची आवड होती स्वामीजींची की झाडं लावायचं. पावसाळा सुरू झाली की झाडं लावायचं. शिकवले आम्हाला झाडं लावायला. आणि झाडं लावता लावता आत्ता गेल्या मे महिन्यात आम्ही बघितलं की सगळ्यात जास्त टेम्परेचर ज्या दिवशी होती त्या दिवशी 33-34च होती. त्याच्यावर गेली नाही. एवढी गारवा का राहते बाबा? झाडं लावल्याने. आणि झाडं लावल्यामुळे तिथे जवळजवळ गेल्या वर्षी आमच्यातला विवेक शेट्यांचा मुलगा आहे वैभव, 120 पक्ष्यांची फोटो काढला. सकाळी 6-6:30ची किंवा संध्याकाळी 6-6:30ला तुम्हाला पाखरं पाहायला मिळतात. तिथे आले जवळजवळ 125 प्रकारची पाखरं पाहायला मिळाले. फुलपाखरू 100हून अधिक प्रकारची फुलपाखरू आपल्या मठाच्या परिसरात आहेत. का? ही बायोडायव्हर्सिटी मी आपल्याला म्हणत होतो ना की असं एक वातावरण तयार झाले की ते आपोआपच येतात. मग आता त्यात सगळ्यात आधी कोण येतील? मोर येतात.
त्यांना अनुकूल वातावरण दिसले की मोर, ही पाखरं आधी आलेले आहेत का, त्यांना खायला भरपूर फळं आणि त्याच्यानंतर वानरे येतात, ते हलतच नाही तिथनं. मग नंतर फुलपाखरू येतात, मधमाशा येतात हळूहळू, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी येतात, मग त्यानंतर हळूहळू मोर येतात. मोर आले की समजायचं ही वातावरण अत्यंत चांगले आहे, स्वच्छ आहे, पवित्र आहे आणि सुखदायी आहे. मोर आले की समजायचं. आणि मोराची पंख आहेत ना, त्या मोराच्या पंखांची वैशिष्ट्य, ते जिथे पडतील, कृष्णांच्या डोक्यावर सुद्धा मोरपंख आहे माहिती आहे ना, त्याचे किती प्रकारचे औषध बनतात आपण कल्पना करू शकत नाही. ते देते, त्याला वातावरण लागतं. आणि त्यानंतर येणारे प्राणी म्हणजे हरिण येते. मग हरिण वगैरे अशी काय मग रानडुकरं येतील, हरिण येतील, अशी वेगवेगळे प्राणी येऊन राहायला लागले. मग नंतर वाघ आणि सिंह येतील. बनलं ना, हे सगळ्यांचीच मिळून आहे ना अरण्य. मग झाडांची रक्षा वाघामुळे, वाघांची रक्षा झाडामुळे, एक स्वर्ग तयार झाला सगळ्यांसाठी. असा कोणी वरून फोटो काढला तर समजते की बाबा ही जंगल आहे. मी ही जंगलची सोडून द्या, आपण विचार करत होतो की स्वर्ग निर्माण करायचं की नरक निर्माण करायचं. आमच्या तोंडून आम्ही चांगलं बोललो तर 4 माणसं आम्ही एकत्र पण करू शकतो, 4 माणसांना सुख पण देऊ शकतो. आणि आमच्या तोंडानेच आम्ही जर असं बोललो तर बसलेले सगळी शिव्या घालतच जायला पाहिजे, असंही करू शकतो. स्वर्ग म्हणजे असं काही नाही. एका सुभाषितकारांनी सांगितलं, थोडासा राहायला घर, छप्पर आणि आज्ञाधारक पती पत्नी, नवऱ्याची बायकोने ऐकावं, बायकोच्या नवऱ्याने ऐकावं, आणि जरासं ऐकणारा पोरगी, आई वडिलांची ऐकणारे मुलं मुली, आणि थोडीशी खर्चाला पैसे, अंगभर मेहनत, जेवून पडल्याबरोबर मस्तपैकी झोप लागली की समजायचं की स्वर्गात आहोत आम्ही. आणि सगळे असून सुद्धा गादीवर टाचा घासत पडले की समजायचं की आता यांच्या घरात सगळे आहे, पण आता नरकात आहोत. असं कमी काही नाही आहे. पण आता इकडे कुशी बदलते काय, तिकडे कुशी बदलते, ही गोळी खाऊन नाही, ती गोळी खाऊन नाही, का चिंता ताप त्याला स्वतःवतं. असं नाही, चांगल्या गोष्टी माणसांना सतावत नाही, आरामात झोप लागते. स्वर्ग काय फार दूर नाही आहे. अहो म्हटलं तर स्वर्ग, अरे कार्य म्हटले की नरक, असंही म्हटलेलं आहे बसवेश्वराने. बसवेश्वर म्हणतात अहो म्हटलं तर स्वर्ग, अरे कार्य म्हटले की नरक म्हटलं. त्याच्यावर सत्य बोलला तर स्वर्ग आणि मिथ्या बोलला तर नरक, असंही त्यांनी म्हटलेलं आहे. उत्तम गुणांचं संपादन करून उत्तम व्यवहार केल्याने सर्वत्र त्याला रिफ्लेक्शन किंवा रिॲक्शन जे म्हणतो, प्रतिक्रिया, प्रतिफलन जे आहे, जे दिले तेच परत येणार, जे नाही दिली त्याची अपेक्षा करून काही करून सुद्धा येणार नाही. बाबळीची बी टाकलेले, आत्ता त्याला मी आंब्याची फळं लागावं, किती दिवस असा देव पाण्यात घालून बसलो तर लागणार आहे नाही. जी लावले तीच येणार. याकरता लावताना चांगलं लावावं, पाणी घालताना चांगलं घालून त्याचा पालन पोषण करावं, ही सांगण्याकरताच स्वर्गाची कल्पना आणली. याच्यापेक्षा वेगळं स्वर्गाची कल्पना नाही आहे. म्हणून जीवन आमचं स्वर्गमय बनवावं की नरकमय बनवावं आपणच ठरवायचं, कोणी नाही ठरवणार. आणि आपलं गृहस्थाश्रम धन्य बनवायचं,
धन्यो गृहस्थाश्रम सानंदम सदनम. घर आहे ना, घरात आनंद राहायला पाहिजे, कटकटीचे कोण असो. घरात न भिंती त्रास देत, ना फरशी त्रास देत, ना खिडकी दरवाजे त्रास देत, निर्जीव कोणी त्रास देत नाही. त्रास देणारी आमचीच कोणतरी असतात. घर सगळे आनंद देणारी असायला पाहिजे. आनंद देणारीच परिवारातली सदस्य असायला पाहिजे. आनंद देणारीच असायला पाहिजे. सुख देणारी, परस्परांना त्याग भावनेने खाऊ पिऊ घालणारी, दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वतःची विचार न करणारी असतील तर सगळी एकमेकांसाठी. आम्ही त्यांच्यासाठी, त्यांनी आमच्यासाठी केले की दोघांचंही रक्षण होतं. ही स्वर्गाची परिकल्पना. अशा पद्धतीची स्वर्ग आपण निर्माण करावा. आमच्या नीतिमत्तेने स्वर्ग निर्माण होतो. अशा एक सुंदर स्वर्गाची कल्पना पंचतंत्रामध्ये 3 मंदबुद्धीच्या मुलांसाठी सांगितले गेलेली जी कथा आहे, पंडित विष्णू शर्माने सांगितलेली जी कथा आहे, अत्यंत मूर्ख आणि मंदबुद्धीच्या असणाऱ्या 3 मुलांना, काशी नरेशांच्या 3 मुलांना पंडित आणि स्वर्ग निर्माण करण्याची क्षमता संपन्न बनवणारे पंडित विष्णू शर्मानी सुंदर 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 कथा सांगितलेल्या आहेत. आमची मुलं स्वर्ग निर्माण करावं असं वाटत असेल तर आपण घरात दर दिवशी एक पंचतंत्राची कथा आपल्या बाळाला सांगावं. खूप बदलतात मुलं. मी याचा प्रयोग केले. मुलांची बुद्धिमत्ता कशी सुधारायचा. कथा आवडतात सगळ्यांना. करता करता कथेंच्या मागील भाव काय आहे याचं चिंतन करायला लावणं, चिंतन करायला लावणं, आणि त्यातून त्यांच्या बुद्धीचा विकास होतो. आणि हळूहळू हळूहळू त्यांच्या बुद्धीत बिंबलेले जे आहे, मनात मुरलेले जे आहे, आचरणात यायला लागते. तेव्हा स्वर्ग निर्माण करण्याची क्षमता आमच्या बाळांकडे. आम्ही काय करतो आता, फक्त पॅकेजच पेरतो, पॅकेजच काढतो. हे शिकलास तर किती पॅकेज मिळेल. मी पॅकेजचे विरोधी नाही आहे. त्याच्याही पेक्षा महत्त्वाची पॅकेजपासून सुख अनुभवण्याची क्षमता संपन्न पिढी घरात घडावी. जरूर शिकायला पाहिजे, सर्टिफिकेट मिळवायला पाहिजे, पैसेही मिळवायला पाहिजे, पण मिळालेले संपत्ती आहे ना, त्याचा सदुपयोग करण्याची सद्बुद्धी पण त्यांना पाहिजे ना. झोमॅटोवरच सगळी जीवन काढेन अशी पिढी जर घडली तर ते आपल्या घराचे नाही, हॉस्पिटलचे मेंबर बनतील. ते घरचे प्रतिनिधी नाही बनणार. कारण आमच्यातली बरीचशी आहेत घरात स्वयंपाक न करता सकाळी एक हॉटेलची, संध्याकाळी एक हॉटेलची मागून खाणारी. असा कुठल्या हॉटेल किंवा ह्याच्यात अशी भावना आहेत का की आमची जेवण जेवावं, हे सुखी व्हावं आणि मोठे व्हावं, ताकदवार बनावं. घरात जसा आई, बहीण, पत्नी जेवण बनवताना हे जेवावं, सुखी व्हावं, तृप्त व्हावं, ताकदवार व्हावं, सात्विक व्हावं, ही भावनाही त्यात ओतलेली आहे ना त्या जेवणावर. का झोमॅटोच्या जेवणात ओतलेले थोडी. मी कधीतरी खायला नको म्हणत नाही. आता किचनलेसच आपण फ्लॅट करायचं ठरवलं, घर आपला किचनलेसच बनवायचं ठरवलं, म्हणजे स्वयंपाक घर विरहित आपली 1 BHK 2 BHK के नाही त्यात, होय ना. बेडरूम, हॉल, किचन नाही, एक टेबल, आणलेले जेवण वाढून घेण्याकरता एक पॅन्ट्री. अशी जर कल्चर, अशी जर संस्कृती पुढे जायला लागली, अशी पिढी जर घडवली, का नाही हो, वेळच नाही हे करायला.
मग वेळच नाही, जेवायलाही तुला वेळ नाही, जेवण बनवायलाही वेळ नाही, तर जगतोयस कशासाठी? जिवंत कशासाठी आहे? काय पैसे मिळवण्याची मशीन आहे थोडं तू? काय दुसऱ्यांची चाकरी करण्याकरता जन्माला आलायस तो? सुखाने राहण्याकरता आलायस की दुसऱ्यांची आयुष्यभर चाकरी करण्यासाठी आलाय? नाही, मी चाकरी करायला पाहिजे, पण सुखाने राहायचं केव्हा? नाही, आता सुखानेच राहतो ना. कशाने? अरे स्वागी खाऊन सुखाने राहणार आहे? KFC खाऊन काय सुखाने राहणार आहे? काय राहणार आहे का? त्यात काय घालतात कधी काय विचार केले का? आणि किती दिवस खाल्ल्यानंतर त्याचा परिणाम काय होणार? आमच्या इथलीच मुंबईची बरीचशी तरुण आयुर्वेदमध्ये येतात आणि हिप जॉईंट, खुबे जे म्हणतो ना, खुब्याची बॉल झिजलेले आहेत आणि इतके ठिसूळ झालेले आहेत, आत्ता 25शीतले 30शीतले 32शीतले चालता येत नाही बऱ्याचशा तरुण तरुणींना. का? डॉक्टर म्हणतात हिप जॉईंट सगळी झिजलेले आहेत, ऑस्ट्रोपोरोसिस झालेले आहे, म्हणजे हाडं ठिसूळ झालेले आहेत तुमची, आता बदलायला पाहिजे. अरे 30-35मध्ये तुमची जॉईंट्स बदलल्याने पुढे कसं जगणार? कशाने झाले? मी आमच्या डॉक्टरनं विचारलं. ते म्हणाले ही सगळी कुठल्या बाजारात असते ना ते काय काय मी म्हटलं ना आता, ही खाऊन झाले म्हणाले. का? त्याच्यात वापरलेले जी काही केमिकल आहेत, आपल्याला स्वाद टेस्ट लागावं म्हणून जी टाकले ना, त्याच्यामुळे शरीरातली कॅल्शियम सगळी बाहेर फेकलं गेलं. कॅल्शियम गेल्यामुळे हाडं ठिसूळ झाले. आता याची 35शीच्या आत जॉईंट बदलायचं, हिप जॉईंट बदलायचं. मग आता हा 100 कधी गाठायचं? नाही, 50 म्हणजे शेंडी दांडी त्याची. असं नंतर काय, माणूस अट्टाकट्टा चांगला आहे तोपर्यंत आहे बघा, आडवा झाला की उभी कोण राहतील की नाही सांगता येत नाही. पुण्यवानच म्हणायचं ते, त्यांच्याकरता उभे राहणारे असतील तर. पण आपण स्वतः उभे राहायला शिकायला. आमच्या कर्माने आमचे शरीर बाद नाही करायचं, आमच्या कर्माने आपलं शरीर कधीही बाद नाही करायचं. आम्ही मनात आणले तर पाहिजे तेवढं वर्ष जगू शकतो, एवढी सामर्थ्य असते आपल्याकडे, पण ती सामर्थ्य घालवायचं नाही कधीही. करून खायला पाहिजे, घरची खायला शिकायला पाहिजे. जे घरची खातील त्यांनाच तो आयुष्य लाभतो. तर स्वर्ग जे आहे, मग 7व्या स्वर्गात जायचं आहे की 8व्यात जायचं आहे, किंवा आमच्याकडे स्वर्गात देव आहे आणि त्याच्याजवळ जाण्याकरता सालोक्य, सामीप्य, सारूप्य आणि सायुज्य अशा टप्प्याटप्प्याने आपण त्या भगवंताजवळ जावं. अशी म्हणजे त्याच्याकरता जी साधना लागतात ते इथेच करायचं. म्हणजे एवढं केले तर साक्षात भगवंताबरोबरच राहणार. ही सगळी देवच आहेत, या देवांसमवेतच आपण राहतो, म्हणजे त्यांच्याजवळ जातो. अशी जाण्याची जी साधना करायची, साधना करण्याची बुद्धी शक्ती सद्गुरू भगवंतावा सर्वांना देव. ही गुरुचरणी प्रार्थना. राजाधिरा सद्गुरुना सिद्धरामेश्वराय. राजाधिरा सद्गुरुना श्री भाऊराजा. राजाधिरा सद्गुरुना सिद्धेश्वरा.